श्री स्वामी समर्थ. वेलकम टू राणीज क्रोशे. आज मैत्रिणी तुमच्यासाठी मी गजरा घेऊन आली आहे. आज आपण तो बनवायचा आहे. कसा दिसतोय हे मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यासाठी मी 4 प्लायची ऑरेंज कलरची आणि ही लाईट ग्रीन कलरची वूल वापरलेली आहे. दोन्ही वूल 4 प्लायच आहेत आणि नेहमीप्रमाणे 3 mm ची सुई वापरली आहे. चला तर मग आपण सुरू करूया गजरा कसा बनवायचा. सुरुवातीला जशी आपण नॉट घालतो तशीच घालायची आहे. याच्यामध्ये मी 30 चेन्स घेणार आहे. टाईट नाही घेणार आहेत, थोडा लूज ठेवत आहे. 30 चेन्स घालायचे आहेत. या 30 चेन मी घालून घेतल्या आहेत. तुम्हाला जर गजरा मोठा हवा असेल तर तुम्ही अजून मोठी चेन घेऊ शकता. मला हा छोटा हवा आहे त्याच्यामुळे मी हे 30 घातले आहेत. एक्स्ट्रा घालते आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या चेनवरती एक चेन सोडायची आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट चेन पासून आपल्याला सगळे हाफ HDC घालायचे, हाफ सिंगल क्रोशिया. हे बघा, आता मी हे पूर्ण करून घेते आणि मग पुढचे तुम्हाला दाखवते. हे बघा, आता मी सगळे हाफ सिंगल क्रोशिया बनवून घेतलेले आहेत. हा शेवटचा एक आहे तो घालते आणि मग मी हा ग्रीन थ्रेड कट करून घेणार आहे. त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालते आणि मग हा कट करून घेते. आता ही स्टार्टिंग आहे, हा एंड आहे. आता आपल्याला एंडला सुरुवात नाही करायची आहे, इथून सुरुवात करायची आहे. त्याच्यासाठी मी हा ऑरेंज कलरचा दोरा वूल आहे ती ऍड करणार आहे. मग हा जो सुरुवातीचा घातलेली चेन आहे त्याच्यामध्ये हे लॉकिंग साठी आत टाकते. ओके, आणि त्याच्यामध्ये मी 2 चेन घातले आहेत. आता ह्याच्यामध्ये मला 6 डबल क्रोशे घालायचे आहेत. नीट बघून घ्या, थोडं वेगळं पॅटर्न आहे. हे 6 झाल्यानंतर आपल्याला हा 1 आणि हा 2 असा पकडून एक सोडायचा आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा घालायचा आहे. आपण केलेलं या साईडने जॉईन केलं या साईडला. आता परत याच्यामध्ये 2 चेन, 5 खांब, आता हे 5 झाल्यानंतर हा जो इकडचा एक सोडायचा हा एक आणि हा जो दुसरा आहे नीट बघून घ्या,
हा जो पहिला आपण त्याच्यात वापरलेला हा आणि आता हा, ह्याच्यामध्ये या साईडनी जाऊन आपल्याला सिंगल क्रोशा घालायचा आहे. हा जो थ्रेड आहे तो मी आता कट करून घेते. परत आता ह्याच्यामध्ये आपल्याला 5 डबल क्रोशा घालायचे. पाच आणि आधीचे 2 साखळे आहे 6. आता बघा परत या साईडला आपल्याला यायचं आहे. हा सोडायचा आहे, हा सोडायचा आहे. ते बघायचं, हा याच्या आत गेलेला आहे, हा आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला जॉईन करायचं आहे. परत 2 चेन, परत 5 त्याच्यातच घालायचे आहेत. हे बघा 5 झालेत. आता आपल्याला फिरवायचं आहे, हे असं करायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हा आतमध्ये लपलेला आहे, हा एक आणि हा तिसरा. हा करून आपल्याला सिंगल क्रोशा घालायचा आहे. परत इथे 5 घालायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. मग आता याला असा फिरवायचा, हा एक आणि हा तिसरा. याच्यामध्ये हे असं पेटल्स येत जातात. 2 चेन, 5 टीसी, पाच. ही सरळ साईड आहे. आता आपल्याला टर्न करायचं आहे. एक आतमध्ये लपलेला असतो, हा एक आणि हा तिसरा ह्याच्यामध्ये घालून. परत 2 1 2 3 4 आणि 5. आता हा अशी लाईन आहे ही, आपण याला टर्न करूया. बघा हा एक आत लपलेला आहे, हा आणि हा तिसरा. प्रत्येक तिसऱ्या चेन मध्ये आपल्याला हे जॉईन करायचं आहे आणि ते पण रिव्हर्स साईडला, सरळ साईडला नाही करायचं आहे. सरळ साईडला केल्याने हे असे पेटल्स तयार होणार नाही आहेत. त्याच्यामुळे रिव्हर्स साईडला आपल्याला जॉईन करायचं आहे. हे 5 झालेले आहेत. आता बघा परत हा आत एक लपलेला आहे, हा टर्न करा आणि हा एक, हे बघा. आता मी पूर्ण लाईन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, हा मी गजरा पूर्ण करून घेतलेला आहे. की त्याला कर्ल्स आलेले आहेत आणि किती छान दिसत आहे. सेम प्रोसिजर फॉलो करायची. आता हा शेवट आहे, हा मी तुम्हाला दाखवते. हा इथे केल्यानंतर हा इथे शेवटला वरच्या ह्याच्यामध्ये सिंगल स्टिच घालून कंप्लीट करायचं आहे.
एक चेन घालून हा थ्रेड कट करून टाकायचा. हा बघा क्रोशाचा गजरा किती छान दिसतोय. हे थ्रेड आहेत तुम्हाला मी आधी दाखवल्याप्रमाणे सुईमध्ये घालून ह्याच्यामध्ये इन्सर्ट करून टाका, म्हणजे ते वरती येणार नाहीये. क्रोशाचा हा गजरा रेडी आहे. कसा वाटला तुम्हाला? हा तुम्ही वेणी म्हणून पण असाही घालू शकता. काटे लावा या साईडला आणि या साईडला, आणि काट्याने तुम्ही असा आंबाड्यावरती घालू शकता. क्रोशाचा गजरा कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.